इयत्ता पहिली. मुक्काम वागीशनगर पोस्ट वाघोली तालुका हवेली जिल्हा पुणे राज्य महाराष्ट्र देश भारत खंड आशिया. माझ्या शाळेचे नाव संतुलन पाषाण शाळा इयत्ता पहिली. जिंदाबाद. हवेत धुळींचे ढग, असंख्य क्रशर्स, 150-200 फूट खोलींच्या खाणी. एकीकडे शहर लखलखतंय, पण झोपडीत छोटासा रॉकेलचा दिवा. महिला आणि मुलींमध्ये दिसून येणारे कुपोषण, कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर दगड मातीशी खेळताना काळवंडलेली मुलं. मुलांना शिक्षण नाही, कपडे नाही, अन्न नाही आणि भवितव्यही अंधारलेलंच. जीव घेण्या परिस्थितीत कुठलंच संरक्षण नाही. ही परिस्थिती वाघोलीच्या दगडखांब कामगारांच्या मुलांची. मुलांच्या निष्पाप चेहऱ्याकडे पाहिल्यावर हे बदललं पाहिजे असं वाटलं ते पल्लवी आणि बस्तूर रेगे यांना. आणि असंख्य विचारांनी बैचेन झालेल्या पल्लवी आणि बस्तूर रेगे यांनी कामाला सुरुवात केली. शोषित व निराशामय जीवनात बदल केवळ शिक्षणातूनच होऊ शकतो यावर विश्वास ठेवून महिला व कामगारांसाठी त्यांनी रात्रीच्या वेळी प्रौढ वर्ग आणि मुलांसाठी दिवसाचे अनौपचारिक शिक्षण वर्ग सुरू केले. शिक्षणाची आवड निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. त्यातून पाषाण शाळा या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमाला सुरुवात झाली. सन 1998 मध्ये संतुलन बचत गटांची सुरुवात झाली. प्रत्येक गटात किमान 20 महिलांचा सहभाग असून महाराष्ट्र व उत्तर प्रदेशातील दगडखांड, ग्रामीण, आदिवासी, शहरी, फुटपाथवर राहणाऱ्या 12,833 महिला 600 बचत गटांच्या माध्यमातून संघटित झाल्या आहेत. तब्बल 45,000हून अधिक वंचित बालकांना पाषाण शाळांच्या माध्यमातून शिक्षण देण्यात आले आहे. तर 40,000 स्थलांतरित, भटकंती, फुटपाथवरील व बेघर असंघटित कष्टकरी कुटुंबांना मूलभूत हक्क संस्थेने मिळवून दिले आहेत. संतुलन पाषाण शाळा, संतुलन निवासी पाषाण शाळा, पोषण आहार, आरोग्य जागृती आणि कायदा व सल्ला केंद्र यांच्या माध्यमातून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व उत्तराखंड येथे संतुलन संस्था रचनात्मक विकास कार्य करत आहे. संतुलन पाषाण संस्थेने यापुढेही गरजू मुलांपर्यंत पोहोचून आपल्या मदतीचा हात त्यांना द्यावा. त्यांच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.